नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा समारोप. पाटण्यातल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती. गुरु गोविंद सिंग यांनी संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधलं. त्यांचं जीवन अनेक पिढ्यांना प्रेरणादायी. पंतप्रधानांची आदरांजली. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी चीननं जगाचा आवाज ऐकावा. संयुक्त राष्ट्रातल्या चीनच्या विरोधी भूमिकेवर भारताचं आवाहन. फेब्रुवारी महिन्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या विक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज. पुण्यातल्या नीरा नरसिंहपूर इथल्या श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानाचा येत्या 3 वर्षात सर्वांगीण विकास करणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विमुद्रीकरणामुळे सर्वसामान्यांचे हाल. अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम. केंद्र आणि राज्याच्या धोरणांवर शरद पवार यांची टीका. सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग 4थ्यांदा विजेतेपद. आणि देशभरात थंडीचा कडाका. लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद. राज्यातही अहमदनगरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. गुरु गोविंद सिंग यांचं शौर्य, वीरता, धैर्य आणि त्याग अविस्मरणीय आहे. संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रामध्ये बांधण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांचं जीवन सर्वगुण संपन्न होतं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिहारमधल्या पाटणा इथं शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाश पर्व साजरं करताना बिहारमध्ये सर्व धर्म समभाव हे मूल्य आपण अनुभवत आहोत. यासाठी बिहारच्या सर्व नागरिकांचं आणि मुख्यमंत्र्यांचं आपण अभिनंदन करतो, असं पंतप्रधान म्हणाले. गुरु गोविंद सिंग यांनी समाज परिवर्तनाचं कार्य केलं. त्यांचंच हे कार्य पुढे नेण्यासाठी नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे, असं ते म्हणाले. गुरु गोविंद सिंग यांची 350वी जयंती नांदेडमध्येही उत्साहात साजरी करण्यात आली. श्री सचखंड गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई करून फुलांनी सजवण्यात आलं. गुरुद्वारात विशेष अरदास, भजन, शबद कीर्तन तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं आहे. रक्तदान शिबिर आणि क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. शहरातल्या मुख्य मार्गांवरून आज सायंकाळी मोठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी चीननं जगाचा आवाज ऐकावा, असं आवाहन भारतानं केलं आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे. अकबर नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत काल बोलत होते. दहशतवादाच्या समस्येचं गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता चीनला पटवून देण्यात यश येईल अशी भारताला आशा वाटत आहे, असं अकबर म्हणाले. एक जबाबदार आणि प्रगल्भ देश म्हणून चीन दहशतवादासंदर्भात पाकिस्तानची दुटप्पी भूमिका लक्षात घेईल, असं त्यांनी सांगितलं. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आज जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या विविध तळांची ते पाहणी करणार आहेत. रावत यांना अतिउंच भागातल्या युद्धविषयक डावपेचांचा आणि घुसखोर प्रतिबंधक मोहिमांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसंच देशाच्या पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि काश्मीर खोऱ्यामध्ये त्यांनी काम केलं असल्यानं त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम करणार आहे. आतापर्यंत कोणत्याही देशानं एकाच वेळी इतक्या उपग्रहांचं प्रक्षेपण केलेलं नाही. एकाच वेळी सर्वाधिक 37 उपग्रह सोडण्याचा विक्रम 2014 साली रशियानं केला होता. तर इस्रोनं गेल्या वर्षी एकाच वेळी 20 उपग्रह सोडले होते. त्यामुळे 100हून अधिक उपग्रह सोडण्याचा हा इस्रोचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. PSLV-C-37 या उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्यानं हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांमध्ये 100 सूक्ष्म लघु उपग्रह असून अमेरिका आणि जर्मनीच्या उपग्रहांचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी इस्रोकडून 83 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार होतं. मात्र आता इस्रोनं ही संख्या आणखी वाढवली आहे. प्रत्येक स्तरावर शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरज मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे.
ते आज दिल्लीत हिंदू महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते। डिजिटल पद्धतीचा अवलंब करा आणि तुमच्या कुटुंबालाही या पद्धतीने शिकवा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं। रिझर्व्ह बँकेनं पेटीएमला पेमेंट बँक म्हणून काम करायला मंजुरी दिली आहे। या बँकेचं कामकाज पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे। या बँकेसाठी पेटीएम 220 कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करत आहे। दुसरीकडे एअरटेलनं पेमेंट बँकेची सुरुवात केली असून तिचे व्यवहार सुरू झाले आहेत। समाजवादी पक्षाचं निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी मुलायमसिंह आणि अखिलेश यादव दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत। समाजवादी पक्षाच्या आमदार खासदारांची पाठिंबा देणारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव आज दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत। मात्र त्यांना किती आमदार खासदारांनी पाठिंबा दिला आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही। अखिलेश यादव यांनी आपल्या निवासस्थानी समर्थकांची भेट घेतली असून तेही सायकल या निवडणूक चिन्हावर दावा करण्यासाठी 1-2 दिवसात निवडणूक आयोगासमोर समर्थकांच्या स्वाक्षऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करतील असं पक्षसूत्रांनी सांगितलं। दरम्यान विधानसभा निवडणुकांसाठी बसपानं आज आपल्या 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। कॅनडातल्या मिसिसागासोबत व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं काल इंडो कॅनडा बैठक आयोजित करण्यात आली होती। इंडो कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर पाहता कॅनडातलं तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारतात करणं शक्य आहे। यावेळी याविषयी चर्चा करण्यात आली। कृषी अन्न प्रक्रिया या क्षेत्रातही गुंतवणूक करायला भारतात मोठी संधी उपलब्ध असल्याचं भारतीय प्रतिनिधींनी सांगितलं। मिसिसागा शहराच्या महापौर बॉनी क्रॉम्बे यांनी बिझनेस इज अ ह्युमन रेस या पुस्तकाविषयी सांगत व्यवसायाचं महत्त्व पटवून दिलं। मिसिसागामध्ये व्यवसायपूरक वातावरण असून तिथं गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत असं क्रॉम्बे यांनी यावेळी सांगितलं। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे राज शाह यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्त केलं आहे। नुकत्याच अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात प्रचार करण्यामध्ये शाह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या या कामगिरीला विचारात घेऊन त्यांना ट्रम्प यांचे उपसहाय्यक आणि संशोधन संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे। दरम्यान H-1B व्हिसा उपक्रमातल्या महत्त्वपूर्ण सुधारांना पाठिंबा देणारं विधेयक अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधी गृहात 2 सदस्यांनी सादर केलं। या विधेयकामुळे व्हिसातील गैरप्रकारांना आळा बसण्याबरोबरच जगभरातील सर्वोत्तम आणि हुशार व्यक्तींसाठी अमेरिकेत कामाची संधी उपलब्ध राहील असं या विधेयकात म्हटलं आहे। त्याचबरोबर स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या परदेशी कामगारांसाठी अमेरिकी कामगारांना कामावरून कमी करण्याच्या काही कंपन्यांच्या वर्तणुकीला आळा बसेल असं या विधेयकात म्हटलं आहे। पुण्यातल्या नीरा नरसिंहपूर इथल्या श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानाचा येत्या 3 वर्षात सर्वांगीण विकास करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। देवस्थानाच्या विकासासाठी 260 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। त्यापैकी 22 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान प्राचीन असून इथे देशभरातून भाविक येतात। या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थानाचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे। देवस्थानाच्या विकासाबरोबरच परिसराचाही विकास होऊन स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आगामी काळात पुणे शहर हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल म्हणून ओळखलं जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पुण्यामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण करताना ते बोलत होते। पुणे शहरात उद्योजक मोठ्या प्रमाणावर येत आहेत। परदेशी उद्योजकांच्या दृष्टीनं पुण्याला नेहमीच पसंती राहिली आहे। तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होईल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। सरकारनं घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल झाले आहेत, तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेवरही वाईट परिणाम झाले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केली।
नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगावातल्या बाजार समितीच्या आवारात आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। विमुद्रीकरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं सांगत राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर पवार यांनी टीका केली। विमुद्रीकरणामुळे चलनाअभावी बांधकाम क्षेत्राचे व्यवहार ठप्प झाले असून बांधकामासाठी लागणारे मजूरही बेरोजगार झाले आहेत। लार्सन अँड टुब्रो आणि व्हिडिओकॉन या कंपन्यांनी त्यांचे कर्मचारीही कमी केले आहेत, असं पवार यांनी सांगितलं। आपल्याला किती पैसे लागतात हेही सरकारनं पैसे काढण्याची मर्यादा ठरवून दिली आहे, मात्र प्रत्यक्षात त्या मर्यादेएवढे पैसेही नागरिकांना बँकेतून मिळत नाहीत, असं पवार म्हणाले। दरम्यान संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हा केवळ सोपस्कार आहे। इतक्या कमी कालावधीचं अधिवेशन यापूर्वी आपण कधीही पाहिलेलं नाही, अशी कडवट टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली। ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। या अधिवेशनाबाबत सर्व विरोधी नेत्यांशी बोलून केंद्राच्या या निर्णयाविरोधात आवाज बुलंद केला जाईल, असं पवार यांनी सांगितलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केलेल्या भूमिकेचं स्वागत करत ते विरोधकांची भाषा बोलत असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केलं। महापुरुषांच्या स्मारकांवर होणाऱ्या कोट्यवधीच्या खर्चावर त्यांनी चिंता व्यक्त केली। आपला पक्ष गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। 5 राज्यांच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडू नये, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली। मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्यात ते काल बोलत होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपशी युती करायची असेल तर ती सन्मानानं होईल, लाचारी पत्करून युती करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। पैसे देऊन मतं विकत घेणारी शिवसेना नाही, निवडणूक लढायची तयारी असेल तर मैदानात या, मागून कटकारस्थान नको, असा टोला त्यांनी लगावला। नववर्षाच्या स्वागतापूर्वी निर्माण झालेला कमालीचा आर्थिक तणाव स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाहिला, असं सांगत विमुद्रीकरणामुळे जनतेला होत असलेल्या त्रासाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली। सवंग लोकप्रियतेसाठी घाईघाईनं निर्णय घेतले जात असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं। राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 3 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। औरंगाबाद, कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ तसंच नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। या निवडणुकांसाठी 10 ते 17 जानेवारी दरम्यान अर्ज भरता येतील। या निवडणुकांची मतमोजणी 6 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगानं दिली आहे। मुंबईच्या किनारपट्टीवरच्या खारफुटीचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारच्या खारफुटी विभागानं कुलाबा, वरळी आणि मालवणी इथल्या अतिक्रमण झालेल्या खारफुटीच्या भोवती कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे। खारफुटी विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन वासुदेवन यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली। कुलाबा, वरळी आणि मालवणी या भागातल्या खारफुटी क्षेत्रांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, त्यामुळे या भागांचं सर्वेक्षण करून कुंपणाची जागा निश्चित केली असल्याचं वासुदेवन यांनी सांगितलं। पुढल्या महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। हे काम सुरू झाल्यावर स्थानिकांमधल्या काही जणांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला तोंड देण्यासाठी आपलं पथक सज्ज आहे, असं वासुदेवन यांनी सांगितलं। खारफुटीच्या संरक्षणासाठी विभागानं 20 कोटी रुपये खर्चाची योजना तयार केली असून त्यापैकी 6 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे। केंद्र सरकारनं अचानक घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतमालाचं अतोनात नुकसान झालं आहे। सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केली आहे। ते काल पंढरपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते। भाजपानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, त्याउलट बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी अशा योजना सुरू केल्या। तसंच सरकार महागाई कमी केल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात केवळ शेतीमालच स्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, असा आरोप पाटील यांनी केला। राज्यातल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात समविचारी पक्षांसोबत मिळून लढवणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं। राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5,045 कोटी 58 लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय अर्थसंकल्पाची पूर्व आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत मुनगंटीवार यांनी राज्याच्या विविध विकास योजनांसाठी लागणाऱ्या निधीबाबतची माहिती अर्थमंत्र्यांसमोर सादर केली।
राज्यातल्या 8 दुष्काळग्रस्त जिल्ह्यात कृषी हस्तक्षेप आणि अभिसरण प्रकल्प लागू करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणीही मुनगंटीवार यांनी यावेळी केली। पत्रकार हे सरकारचे लेखापरीक्षक असल्यानं त्यांनी सरकारी पुरस्कार स्वीकारता कामा नये असं मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केलं आहे। पुण्यात केसरी वृत्तपत्राच्या 136व्या वर्धापन दिनानिमित्त साईनाथ यांना लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। पूर्वी वृत्तपत्र कमी असल्यानं वाचक मर्यादित होते, मात्र वाचकांना वृत्तपत्रातल्या बातमीची जाण होती आणि त्याचं महत्त्वही समजत होतं असं ते म्हणाले। मात्र सध्याच्या काळात समाज माध्यमांचा वापर वाढल्यानं बातमीचा मुख्य गाभा हरवत चालला आहे अशी खंत साईनाथ यांनी व्यक्त केली। 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। केसरी वृत्तपत्र समूहाचे दीपक टिळक, रोहित टिळक, उपमहापौर मुकारी अलगुडे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचा पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। धुळ्यामध्ये कालपासून 57व्या कला प्रदर्शनाला सुरुवात झाली। धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आमदार कुणाल पाटील, धुळ्याच्या महापौर कल्पना महाले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। कलेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपली कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। 5 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यातले 4852 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। या प्रदर्शनात शिल्प, रेखा, रंगकाम, चित्र, धातू, सिरॅमिक आणि कापड अशा विविध माध्यमांच्या सहाय्यानं तयार केलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत। 7 विभागातून 31 कलाकृतींना पारितोषिकं आणि 37 कलाकृतींना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं स्मरण प्रत्येक देशभक्ताला करून देणारं पहिलं 4D स्मारक मुंबईतल्या नेहरू सेंटर इथं स्थापन करण्यात आलं आहे। गुलामगिरीचा प्रवास, ब्रिटिश शासनकर्त्यांनी केलेला अत्याचार, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आणि विजयाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न या स्मारकाद्वारे केला आहे। या स्मारकात भगतसिंग, मंगल पांडे, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींनी दिलेला स्वातंत्र्य लढा असे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातले 17 महत्त्वाचे प्रसंग कला आणि वास्तुशिल्पांच्या विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जिवंत करण्यात आले आहेत। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं किसान विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात कालपासून 3 दिवसीय व्यंकटेश कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली। खासदार हिना गावित यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं। या महोत्सवात सुमारे 3700 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत। या विद्यार्थ्यांनी उद्घाटन सोहळ्यात संचलन केलं। ग्रामीण भागातल्या होतकरू खेळाडूंना संधी देण्यासाठी या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम किसान विद्या प्रसारक संस्था करून देत असल्याबद्दल हिना गावित यांनी या संस्थेचं कौतुक केलं। भारताच्या एकदिवसीय आणि T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा महेंद्रसिंग धोनीनं केली आहे। मात्र 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय आणि T20 संघात खेळाडू म्हणून निवडीसाठी आपण उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ट्विटरद्वारे ही माहिती दिली। धोनीनं यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही अचानक केली होती। धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007
2007मध्ये T20, 2011मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद तर 2013मध्ये चॅम्पियन्स चषक अशा 3 प्रमुख स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं तर 2015च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला कर्णधार। त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातही सर्वात यशस्वी कर्णधार बनण्याची कामगिरी धोनीनं केली आहे। आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरशी नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत। अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध। बातमी क्रीडा फुटबॉलची। बांगलादेशला 3-1 असं नमवत भारतीय महिला संघानं सॅफ अर्थात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेचं सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे। सिलिगुडीमध्ये काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं। दंगमेई ग्रेस, सस्मिता मलिका आणि इंदुमती यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारतानं हा विजय साकारला। या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालेल्या बांगलादेशला केवळ एकच गोल करता आला। भारतीय महिला फुटबॉल संघानं आतापर्यंत सलग 19 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी केली असून 18 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर एक सामना बरोबरीत सुटला आहे। क्रीडावृत्तानंतर एक नजर हवामानावर। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीमुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागात थंडीची तीव्रता वाढली आहे। पंजाब आणि हरियाणात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागात अद्यापही थंडीची लाट कायम आहे। राज्यात थंडीचा कडाका वाढला असून पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, उस्मानाबाद आणि नागपूरमध्ये पारा 10 अंशांच्या खाली आला आहे। अहमदनगरमध्ये सर्वात कमी 4.9 अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये 7.9 आणि पुण्यामध्ये 8.5 अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली। उस्मानाबादमध्ये 8.9, नागपूरमध्ये 9.6 इतकं तापमान होतं। मुंबईतही थंडी वाढली असून मुंबईत 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पुढल्या 2 दिवसात मुंबईतलं तापमान 14 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा। शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा आज समारोप। पाटण्यातल्या कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती। गुरु गोविंद सिंग यांनी संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधलं। त्यांचं जीवन अनेक पिढ्यांना प्रेरणादायी। पंतप्रधानांची आदरांजली। दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी चीननं जगाचा आवाज ऐकावा। संयुक्त राष्ट्रातल्या चीनच्या विरोधी भूमिकेवर भारताचं आवाहन। फेब्रुवारी महिन्यात एकाच वेळी 103 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याच्या विक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था सज्ज। पुण्यातल्या नीरा नरसिंहपूर इथल्या श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानाचा येत्या 3 वर्षात सर्वांगीण विकास करणार। मुख्यमंत्र्यांची ग्वाही। विमुद्रीकरणामुळे सर्वसामान्यांचे हाल, अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम। केंद्र आणि राज्याच्या धोरणांवर शरद पवार यांची टीका। सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं जिंकलं सलग चौथ्यांदा विजेतेपद। आणि देशभरात थंडीचा कडाका, लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद, राज्यातही अहमदनगरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।